हॅलो फ्रेंड्स, स्नेहल्स किचन रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. रोजची वरण भात आमटी वगैरे खाऊन कंटाळले असाल तर आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे. आज मी बनवणार आहे मस्त चटकदार आणि झणझणीत असं टोमॅटोचं सार. तर लगेच बघूया. पण त्यापूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओज टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर मग फ्रेंड्स, लगेच सुरू करूया आपली रेसिपी. तर सर्वात आधी आपण इथे 5 टोमॅटो घेतले आहेत. हे सर्व पिकलेले टोमॅटो घ्यायचे आणि त्याची आपण वरची जे देठ असतं ते आपण काढून घ्यायचं आहे. आणि देठ काढल्यावरती असे मध्ये असे 4 चिरा मारून घ्यायच्या. तर हे आपण 4-5 टोमॅटो आता घेतले आहेत. तर आपण एक एक करून सर्व असे काढून घेऊया. त्यानंतर एक एक करून आपण आपले हे सगळे टोमॅटोज बॉईल करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर आपले टोमॅटो बघा बॉईल झाले आहेत. काहींची साली व्यवस्थित अशी निघून आले आहेत. तर आपण हे सगळे बाहेर काढून घेऊया आणि सगळ्यांचे एक एक करून आता आपण साल काढून घेऊया. कधी काही कंटाळा आला असेल काय वरण भाताचा, डाळ करायचा, तर हे एकदम छान ऑप्शन आहे. टोमॅटोचं सार नक्की करून बघा. तर बघा आपल्या टोमॅटोच्या साली किती इझिली निघतात. तर अशा सगळ्या साली काढून घ्यायच्या आणि एकदम 5 मिनटात होणारी रेसिपी आहे. तर एक साईडला आपले टोमॅटोज थंड होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत. आणि लसूण घातल्यानंतर ह्यामध्ये आपण 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. या वाटणामध्ये आपण हळद, 1 चमचा लाल तिखट तुमच्या कितपत तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. आणि हे आता थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. आपलं वाटण करून झाल्यानंतर हे मी टोमॅटो कापून ठेवले होते, तर हे पण आपण आता याची छानशी अशी प्युरी करून घेणार आहोत टोमॅटोची. वाटण करून झाल्यानंतर आपण या एक साईडला कढई तापत ठेवणार आहोत. कढईमध्ये आता थोडंसं तेल घालणार आहोत. तेल तापल्यावरती आपण यामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण बारीक ठेचलेलं लसूण घालायचं आहे. एक 3-4 पाकळ्या. जास्त लसूण नाही घालायचं आहे, नाहीतर मग आपल्या सारला असं उग्र वास येतो. छान परतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला. लसूण परतल्यानंतर आपण यामध्ये जे वाटण केलं होतं नारळाचं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. हे चांगलं आपण व्यवस्थित व्यवस्थित भाजून घेणार आहोत, जेणेकरून याचा जो खोबऱ्याचा जो कच्चापणा असतो तो सगळा निघून जाईल. व्यवस्थित छानपैकी हे भाजून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत. टोमॅटोची प्युरीमध्ये थोडेसे जरी चंक्स राहिले तरी काय हरकत नाही, ते खाताना छानच लागतात. तर हे आपल्याला हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. मग आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पाणी तुम्हाला सार कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. नंतर ह्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता या सारला छानपैकी उकळी येऊ द्यायची. हे बघा आपल्या सारीला छान उकळी आली आहे. तर यामध्ये आपण थोडासा गूळ घालायचा आहे. गूळ यासाठी घातला आहे की ही त्याची जी टेस्ट असते ती बॅलन्स होते. त्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे. आता या सारीला आपण छान व्यवस्थित
5 ते 6 मिनटं छान उकळू द्यायचं. आपलं सार रेडी आहे. तर छान मस्त वाफाळलेल्या भातासोबत हे खायला खूपच अप्रतिम लागते. तर नक्की करून बघा ही डिश. तर हे बघा, मी छान मस्त गरम गरम भात आणि आमटी किंवा सार त्याच्यासोबत खूप छान लागते. तर नक्की करून बघा. आणि तुमच्याकडे कुठली पद्धत आहे टोमॅटोचं सार करायची तेही मला कमेंट करून सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकनवर हिट करायला विसरू नका. तर लवकरच पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय.